नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती. शुभ सुरुवात. हा सगळा सेटअप बघून तुम्हाला समजलंच असेल की काय काय घडणार आहे आता. मला असं वाटतं की आम्ही ॲक्च्युली करणार होतो, पण थोडंसं लेट करणार होतो, राईट. पण आम्ही थोड्या दिवस म्हणजे लास्ट वीक आम्ही फुल ब्लँक होतो की काय शूट करायचं. सो आम्ही आमच्या चॅनलवरती टाकलं होतं की व्लॉग आयडियाज. सो हा पॉईंट आला. आम्ही म्हटलं की जाऊ दे, म्हणजे काय हरकत आहे, करून टाकूया. म्हणजे तसंही आपल्याला शूट करायचंच आहे आणि ह्याचा फेवरेट टॉपिक होता हा, त्याच्यामुळे आम्ही हा घेतला करायला. काय काय एक्सक्यूज मी, माझे डोळे छान करतोय मी, म्हणजे माझं चित्र छान आहे, कळलं? समजलं? हे चॅलेंज माझ्यासाठी आहे. बट हे चॅलेंज एक मिनिट, हे जे चॅलेंज आहे हे चॅलेंज माझ्यासाठी आहे, हिच्यासाठी नाही. ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे की नाही माहित नाही, बट शी इज अ ब्युटिफुल आर्टिस्ट. ती एक नंबर पोर्ट्रेट काढते आणि मी आहे एक होता पिकासो एक होता पिकासो आणि मी आहे पिकासो. माझं चित्र तुम्ही बघाल तर तुम्हाला कळणार आहे की किती मोठा आर्टिस्ट सोबत लग्न मी केलेले आहे. काय करते हे प्लास्टिक काढायला लागतं, काय प्लास्टिक असं निघेल. ओके, शाळेत असताना चित्र काढलंय यार, तेव्हा मी चांगलं काढायचो मे बी चित्र. आता माहित नाही माझा हात चालेल की नाही. त्यात एवढूसा याच्यावरती एवढा मोठा माणूस काढायचा, म्हणजे चौकोनवरती गोल काढायचा, किती मोठं चॅलेंज आहे माहिती आहे माझ्यासाठी. म्हणून तू हा मोठा कॅनव्हास आणलायस. हा, मला तरी छोटा बोलत होती कसं काढणार हिला, बघा जरा हिचा चेहरा बघा, एवढा 4 इंचाच्या याच्यावरती तिचा चेहरा बसला असता का? त्याला कला म्हणतात. काय बसवणं? ही कला माझी नाही. ऑर्डर्स मध्ये मी जे काम करते त्याच्याबद्दल तर ते मला प्रेशर नाही म्हणत. इवन माझ्याकडे ब्लॅक मार्कर आउटलाईन करायला पण नाहीये यार. मी मार्कर जाडवलाय माझ्याकडे, संपलाय होते मार्कर. हे मी ह्याच्यासाठी टाइमलाईन वगैरे काहीच ठेवत नाहीये, जे जितक्या वेळेला द्या. पण लिसन, ऐक पहिले ऐक. तर मी म्हणते की मी डिटेल मध्ये घुसणार नाही. तुला जसं चित्र येतं तसं काढायचं. तसं नाही म्हणत आहे, पण उगाच एवढं डिटेल काढायची गरज नाही. जे काय ते बोलते मी. तुला ज्या पद्धतीने कला येते त्या पद्धतीची त्याच्यावरती रेखाटायची. नाही उगाच तरी आहे ना, मला हे न करण्यासाठी ना. तुला काय दाखवू मी? मला काय दाखवायचंच नाहीये तुला. मला हे करण्यासाठी तू उगाच तरी तुझ्या पाऊल मागे घ्यायचं नाही. तुला मी पाऊल मागेच घेत नाहीये, मी पाऊल मागे घेतच नाहीये, मी जस्ट सांगते तुला. चलो लेट्स डू इट. स्टार्ट. 2 कॅमेरा सेटअप लावलेला आहे, सो डिरेक्शन माइंड वगैरे वापरून. बाबा खूप वेळ लागला आम्हाला सगळं करायला. आम्हाला माहित नाही. आता ह्याला वेळ नको लावू, हे स्टार्ट कर. चल. हे मला नाही. काय वापरायचं? तू काय करायचं ते कर. काय वापरायचं? मला नको विचार. चल, मी तुझ्यासाठी पहिली मूर्ती बनतो. मला काय नको, मला काहीच नको. मला माझ्या पेन्सिलला शार्प करून घे. मला असं वाटतं माझ्या पेन्सिलची शार्पनेस थोडीशी पातळ आहे हिच्याकडे बघता. तुला जर कळत नसेल तर मी तुला एक सांगेन, तू मला फॅट शेमिंग करतोय ऑन स्क्रीन. मी फॅट हे तुझं ठरवलंयस. हा, तुझं तूच ठरवलंयस. हे तू करतोय. अरे पण फॅट शेमिंग नाही करत आहे मी. सांगतो माझा गोंडूला गोल गोल गुबगुबीत आहे. ह्याला फॅट शेमिंग नाही म्हणत. फॅट शेमिंग म्हणतात मी ज्याला डायरेक्ट मी बोलेन की आहेस तू, पण ही माझी गुबगुबीत चुमचुमीत आहे. चुमचुमीत काय असतं माहित नाही, पण आहे. सगळ्यात इझी काय म्हणजे माझ्यासाठी आज बनवणं. इझी पण बोलू शकतो आणि मजेशीर, म्हणजे मला आवडणारी गोष्ट. मला हेअर्स बनवायला खूप आवडतात. सगळ्या पोर्ट्रेट्समध्ये ऑर्डर आले ते. सो तुझे कर्ली आहेत, सो मला असे शेड स्ट्रोक्स मारायला मिळतील. मला तर मजा आहे. असं फक्त सरळ लाईनी काढायच्या आहेत. एवढा मस्त केस आहे तुझा, सरळ सरळ एकदम सरळ. पहिलं काय काढायचं शिकव तर, थोडं तरी शिकवू. अरे बाबा असं नसतं यार, मला नाही ड्रॉइंग. हा मग ते तू बघ. शाळेत करायचो तेव्हा मी बघून करायचो. मी काय करू? एक तर एवढूस दिलंयस, कसं पुरणार आहे? मी नाही दिलं, तूच आणलंयस. तोंड कशी करते ही आणि हिची मम्मी. जेव्हा पण असं फोकस असतात ना, तेव्हा असे तोंड करतात.
ते बघा याच्यात दिसत असेल, या इकडच्या कॅमेऱ्यात दिसत असेल. सो मी पण सुरुवात केलेली पाहिजे. करलेली पाहिजे. करलेली कारल्याची भाजी. एक तर तेच तू कसं काढायचं? एवढा हलतोयस तू, मला समजे ना. तेच कसं काढायचं ते समजे ना मला. तर मी काय काढू, बेस पहिला असा गोल काढू, गुबगुबीत वाला, का काय काढू? मी ऍक्च्युली मला माहिती होतं, तर तुम्ही बघा ते असं करतात हे लोक, तसं करून बघूया आपण. की हे लोक आहे ना असे पार्टिशन करतात पहिले असं काहीतरी प्लस मायनस बनवतात इकडे असं, आणि अशी मध्ये लाईन काढतात. हां असं बघितलं होतं मी. हे असं काहीतरी बनवतात. आणि ह्याच्यात काय करतात, त्याच्या पुढं काय बनवायचं? चित्र रंगवायचं पण आपण हे. मग हे काय पूजेला ठेवलंय? मी जेवढी हलत नाही तेवढा हा माणूस हलतोय. इकडे बघ, हे इथं बघ, अशी बघ. हा प्रोफाईल घेणार आहेस तू? नाही अशी सरळ बघ. सरळच आहे मी. नाही सरळ नाही आहेस तू. इकडे बघ, सरळ बघ, अशी सरळ बघ. हल्लीच तर फायटच दे. सरळच बघते मी. हा बाला हलू नको. ते कपाळ मला असं गोल बनवता येत नाही. कपाळ जे आहे ना त्याच्यात खूप वेळ चुकलो. इथे दिसत असेल इथे काही कागदावर नाही काढू शकत, तर ह्याच्यानी खोडलं पण जात नाही जायला. समजायला हवं ना की कसं खोडायचं, काय करायचं. कसं खोडायचं? हलकं काढायचं असतं. हलकं म्हणजे काय? आता माणूस वजन असल्यावरती हलकं चित्र कसं असेल? हा इथे माणूस वजन आहे, तर चित्र हलकं कसं काढायचं? हा काय? मी तरी साधारण बेसिक पेंटिंग चित्र तर बघितली जायचं माझं तिकडे. नाही बघितलं मी. त्याचा कपडा आणायला गेली तेव्हा चित्र नाही बघितलं. नाही कसं दिसेल मला? तू त्या साईडने होतास, मला दिसलं पण नाही. मी शपथ, एवाची शपथ, मी नाही बघितलं. बस एवाची तर मी खोटू शपथ घेत पण नाही. डोंट गो इन टू डिटेलिंग. मी माझी बायको डिटेल बघतो तर डिटेलिंग मध्येच काढणार. ओके. जसं मी ऑर्डरसाठी काम करते त्याला खूप टाइम लागतो बघायला गेला तर मी तसं नाही करत आहे. कारण ते खूप म्हणजे 2 दिवसाचं काम आहे ते माझं. हे जितकं इझिली पटकन करता येईल तेवढं मी करते. जस्ट अ रफ थिंग. ह्याच्यामध्ये कलर तीच भरेल? अजिबात नाही, ते काम तुझंच आहे. अरे मी नाही भरू शकत मी कलर. डोळे काढलेत मी. मग काय फायदा? चला करा, काम करा. आज मी ऍक्च्युली त्याच्या नजरेत मी काय आहे ते मला समजणार आहे. तुम्ही बघताय एक मिनिट, पण मला माहित नाहीये मी काय आहे. एक मिनिट. नजरेत माझं जे आहे ते मी इथे नाही उतरवू शकत, कारण माझे हात आणि ते जे पेंटर जे आहेत ते नाही आहेत. शक्यच नाही. माझ्या नजरेत ती खूप सुंदर आहे. आता ते माझ्या हात तितके सपोर्ट नाही करू शकत त्या गोष्टीला, जसं ती आर्टिस्ट आहे तसं मी नाही आहे. ड्रॉइंग चित्रकार नाही आहे मी. माझ्या नजरेतली मी इथे नाही उतरवू शकत. ती माझी सर्वात मोठी खंत आहे. झालंय माझं म्हणजे कलर करायचा आहे. काय झालंय माझा ब्रश का घेतोयस तू? इथे ब्रशेस आहेत ना, मी माझा कलर मिक्स केलाय मला जो हवाय तो. मला पण हवाय. हा का कलर हवाय तुला? हवाय तू मला, तुला काय पण करायचं? हा का कलर हवाय? तू कलर घे ना. हे काय, हे बघ कलर इथे ठेवलेत, हे घे. माझा कलर तुला कसा काय युज होणार आहे? काय पण होणार. जवळपास तर आहे ना. तो जास्त डार्क केलायस तू आता, त्याच्यामध्ये तुला थोडा व्हाईट मिक्स करावं लागणार. आता राहू दे, तू याच कलरची आहे समजू मी. गावी जाऊन उन्हातून आलीस मे महिन्यातून, असं कलर झाला. हाड काय गरज आहे कलर करायची? मी पेन्सिल आर्टिस्ट आहे. माझी बायको गायब झाली. मी चांगली काढली होती. रिव्हील मोमेंट, रिव्हील. मी बघू आता, बघू. बघ तू पहिलं, तू बघ. हा म्हणजे काइंड ऑफ. तू बघ आता.
कोण आहे? शी इज अ ब्युटिफुल आर्टिस्ट. रफनेस मध्ये तेवढंच येऊ शकतं बाबा. जेवढा तो हल्लाय शांतपणे त्या हिशोबाने मी हे एवढंच बनवू शकते 10 वेळा. मी मंगळसूत्र पण बनवलं ह्याच्यात. म्हणजे आता मी तुला ह्याच्यात मंगळसूत्र बनवू मंगळसूत्र नाही पण ती कॅमेरा घातला नाही. माझं ब्रेसलेट बनवायचं. जे राहिलं मी हे डिटेल करत होते तर मी हे विसरू मी म्हटलं ना मी काहीतरी विसरू शकते. सो नॉट बॅड. आय विल से नॉट बॅड ॲट ऑल. खरंच. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला प्लीज कळवा. लाईक शेअर सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. असे अजून आमचे व्हिडिओ येत राहतील. एक कलाकार एका नॉन कलाकाराकडून हरलेला आहे. काय पण हरलेली काही आहे. पण बघा काही पण हे काय आहे? मी आधीच Animated वाटतंय सांगितलं मी. मी आधीच सांगितलं आय एम नॉट गोना प्लेस दॅट त्यात हा मार्कर ह्याच्यानंतर तर एक्सपेक्टेशनच कोणी नाही. सांगितलेलं? एक्सपेक्टेशन ब्रश नाही आहे यार, बारीकवाला ब्रश नाही आहे त्याच्याने मी काम करू शकतो. म्हणजे तुझ्या हिशोबाने आता जर मी तुझं काढायला बसले प्लीजच कुठे आहे ते त्याच्यानंतर तर बोलूच हे नको. खूप बेसिक हा तो ते तर बोलूच नको. चांगली आर्टिस्ट आहे माझी हा बायको. मग उगाचच. तिने आता खूप घाईघाईत बनवले पण एक नंबर आर्ट बनवले. तुम्हाला हा, मग हे व्हिडिओ सांग. याच्यामध्ये दाखवेल ती हे नंतर. हे हे मी असं व्हिडिओमध्ये एकदम हे दाखवेल. करून टाकले. ऍक्च्युली चांगली art आहे ती. आमची बरोबर चालूच राहील. बाय. असंच आम्हाला सपोर्ट करायचा आणि ह्याचा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला लवकरच मिळेल. See you. त्याच्यानंतर बाय.